कामिनी दळवी, आजच्या दिवाळीच्या या स्पेशल शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, मुंबई म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे सिद्धिविनायकाचा बाप्पा आणि मुंबई म्हटलं की आपल्याला आठवते ती मुंबादेवी। मात्र आज आपण आलेलो आहोत आरे कॉलनीमध्ये आणि आरे कॉलनीमधल्या या देवीच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत आणि देवीच्या दर्शन झाल्याच्या नंतर आपण बघणार आहोत आरे कॉलनीमधल्या इथल्या समाजाचं, इथल्या माणसांचं आयुष्य नेमकं कसं आहे आणि ही माणसं दिवाळी कशा पद्धतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करतात ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सगळ्यात सुरुवातीला आपण असं म्हणूया की इथला जो समाज बांधव आहे, इथला जो निसर्गाची पूजा करणारा आपला आदिवासी बांधव आहे, तो खरं तर इथल्याच सगळ्या जीवसृष्टीवरती अवलंबून असलेला आपल्याला दिसतो। एकीकडे आपण बघतोय मुंबईमधला सगळा झगमगाट आणि त्याच वेळेला दुसरीकडे मुंबईच्या काळजामध्ये असणारं हे आरेचं जंगल आणि त्यामध्ये असणारी ही दिवाळी, इथला झगमगाट आज आपल्याला बघायचा आहे। चला बघूयात। आताच आपण आरे मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आरे मातेच्या मूर्तीच्या अगदी शेजारीच आपण बघतोय की हा आहे वाघदेव। आपण पाहिलेलं आहे की इथला जो बांधव आहे, आदिवासी बांधव, तो निसर्ग पूजक आहे, निसर्गाला देव मानतो आणि इथेच राहतो, निसर्गच आपल्याला सगळं देतो आहे, भरभरून देतो आहे अशी याची धारणा आहे। त्यामुळे जर आपण या मूर्तीकडे व्यवस्थित पद्धतीने बघितलं तर ही वेगळ्या पद्धतीची मूर्ती नाहीये, तर हा पाषाण आहे, हा दगड आहे आणि त्याच्यावरती वाघदेवाचं चित्र रेखाटलेलं आपल्याला दिसून येतं। आणि आता आपण चाललोय आदिवासी पाड्यामध्ये, तिथल्या माणसांचं जगणं, तिथल्या माणसांचं राहणीमान, तिथली जीवनशैली नेमकी काय आहे, दिवाळीचे पदार्थ नेमके काय असतील, दिवाळीच्या वेळेला पूजा नेमकी काय असणार आहे, हे सगळं आपल्याला बघायचंय। चला। आरे मातेचा आशीर्वाद घेतल्याच्या नंतर आता आपण आलेलो आहोत आरे कॉलनी मधल्याच एका अशा आदिवासी पाड्यावरती आणि आता आपण चाललोय रघुनाथ दादांच्या घरी। रघुनाथ दादा आपल्याला आदिवासी समाजामधली दिवाळी त्यांच्या घरामध्ये नेमकी कशा पद्धतीने साजरी केली जाणार आहे ते सुद्धा आता आपल्याला बघायचंय। आणि आता आपण आलेलो आहोत रघुनाथ दादा यांच्या घरी आणि दिवाळीची विशेष अशी पूजा ते करून आपल्याला दाखवणार आहेत की या पूजेचं महात्म्य नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, कशी असणार आहे पूजा दादा? ही आमची दिवाळीची पूजा आहे, आदिवासींची पूजा आहे। मी आता इथे पूजा करणार आहे। त्याच्यात आमचे देव आहेत, इथं लग्नाचा चौक आहे, इथे सगळे देव आहेत, आमचे हिरवा, हिमाय, वाघया, नारायण देव, ह्याची मी इथं पूजा करणार आहे। व आम्हाला पावसाळ्यात काय लावतो ना शेतीमध्ये, ह्याची पूजा केल्याच्या नंतर ते आम्हाला खायचं असतं। महत्व हे आहे, आमची होळीची असते, होळीला आम्ही आंबे खात नाही, तशी दिवाळीला चवळी वगैरे आम्ही खात नाही। ही ती आता मी पूजा करणार आहे दिवाळीची। याच्यानंतर तुम्ही मगाशी आपल्या गप्पांमध्ये म्हणालात की भाताची सुद्धा, म्हणजे जे आता नवीन पीक आलेलं असतं ते याच्या आता पूजा होणार आणि त्याच्यानंतर तुम्ही नंतर खायचं, त्या बरोबर आहे। भाताची पूजा भात आहे, हे भात आहे, आणखी काय काय, करंद आहे, कंदमूळ आहे, आम्ही करंद म्हणतो, हा एक फळ आहे, वेलाला लागतो, हा ह्याचा वेल असतो। ही चवळी आहे, ही काकडी आहे, हे आम्ही सगळ्याचं पूजा करतो। बाकी काही साहित्य आहे अजून, पण ते आणले नाही, ते आता मी पूजा करणार आहे त्याची। तर आता आपण बघूयात की पूजा नेमकी काय असते। तर आपण या आदिवासी पाड्यावरती आलोय आणि इथले बांधव दिवाळीच्या निमित्ताने जी पूजा करतायत ती आपण बघतोय। निसर्गाची पूजा करणारा आणि निसर्गाची जोपासना करणारा
निसर्गामध्ये राहणारा असा आपला हा बांधव आहे आणि पूजेमधलं साहित्य सुद्धा आपण बघतोय तीच काहीशी पानं या पूजेसाठी घेतली गेलेली आहेत. यावेळेला जो नवीन ज्या भाताची काढणी झालेली आहे तो भात सुद्धा आहे, त्याची सुद्धा पूजा केली जाते. सोबतच नेहमीप्रमाणे श्रीफळ आहे, नारळ आहे, करांदा त्यांनी जो म्हटला तो आहे, चवळी हे विशेष काही जिन्नस या पूजेसाठी घेतले जातात आणि त्यानंतर ही काकडी सुद्धा आहे. आणि दिवाळी म्हटलं की दीपोत्सव आहे, त्यामुळे दिवा आहे, रोषणाई आहे आणि हे सगळं या पूजेसाठी इथे घेण्यात आलंय आणि ही पूजा पार पडते. हे सगळं नवं जे पीक आलेलं आहे ते आता देवासमोर ठेवलं जातंय. एका पद्धतीने आपण जो नैवेद्य म्हणतो त्याच स्वरूपाचं हे काहीसं दिसतंय आणि देवासमोर हे ठेवून सुरुवातीला देवाला दाखवून देवाला अर्पण करून झाल्याच्या नंतर आता इथून पुढचा जो वेळ असेल, इथून पुढचा जो वर्षभराचा काळ असेल त्यावेळेला हे सगळं अन्न म्हणून खाल्लं जाईल. ज्या निसर्गाची पूजा करायची त्याच निसर्गामधल्या गोष्टी आणून त्याची पुन्हा एकदा पूजा करायची, त्यानंतर ते अन्न ग्रहण करायचं, अशी एकंदरीत या पूजेची संस्कृती आपल्याला दिसते. देवाची पूजा आपण केलेली आहे त्याचा आशीर्वाद घेऊयात आणि दिवाळीला पुन्हा एकदा सुरुवात करूया. मंडळी, आतापर्यंत आम्ही ज्या ज्या घरांमध्ये गेलो, खरं तर तिथे गेल्यानंतर आमच्या समोर एक भरलेलं फराळाचं ताट आलं. पण इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा आता दिवाळीच्या निमित्ताने आमच्या हातामध्ये आलेलं आहे काही चवळीचे दाणे आहेत आणि त्यानंतर करांदा आलाय. अगदी काही वेळापूर्वी आपण पाहिलंय की दिवाळीच्या निमित्ताने दादांनी जी पूजा आपल्याला दाखवली, जी सांगितली, त्याच्यामध्ये याच सगळ्याची पूजा केलेली आपण बघितलेली होती. आणि खऱ्या अर्थाने आत्ता दिवाळीला सुरुवात झालेली आहे, कारण रानामध्ये शेतामध्ये पिकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची पूजा करून झाल्याच्या नंतर तेच सगळं एकमेकांना वाटल्याच्या नंतर, एकमेकांची गळाभेट घेतल्याच्या नंतर, आशीर्वाद घेतल्याच्या नंतर आता खऱ्या अर्थाने या दिवाळीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हेच इथल्या संस्कृतीचं आणि इथल्या माणसांचं, इथल्या समाजाचं वैशिष्ट्य आहे दिवाळीचं, असं आपण म्हणूयात. आणि आपण सगळेच एकमेकांना हॅपी दिवाळी म्हणूयात. हॅपी दिवाळी. मंडळी, आपण आलेलो आहोत आरे कॉलनी मधल्या आदिवासी भुरीखान पाड्यावरती. आता जर आपण माझ्या मागे पाहिलं, इथे पाहिलं तर वारली पेंटिंग, वारली चित्रकला आपल्याला दिसतेय. पण जरा नीट निरखून बघूयात, कारण ही घरं, या भिंती अजूनही मातीच्या आहेत. म्हणजे एकीकडे मुंबईमधल्या गगनचुंबी इमारती, मुंबईमधला झगमगाट, मुंबईमधली रोषणाई जरी आपण पाहिलेली असली तरी मुंबईच्याच जवळ म्हणजे मुंबईच्या हृदयामध्ये असणारं आरे कॉलनीचं जे जंगल आहे आणि त्यामध्ये राहणारी जी आपली आदिवासी बांधव आहेत, आदिवासी समाज बांधव आहेत, त्यांची घरं काही काही आदिवासी पाड्यांवरती आपल्याला ही अशीच दिसतात. आणि वारली चित्रकला जे आदिवासी समाजामधलं चित्रकलेचं एक अत्यंत उत्कृष्ट असं उदाहरण, किंवा जी कला अजूनही त्यांनी प्राणपणाने जपून ठेवलेली आहे, त्याचं उदाहरण आपल्याला इथून दिसून येतं, त्याची प्रचिती आपल्याला दिसून येते. घराघरांवरती अशा पद्धतीची चित्र आपल्याला दिसायला लागतात आणि खऱ्या अर्थानं दिवाळी इथे अशाच पद्धतीने साजरी केली जाते, कारण कुडाच्या भिंती असतील, मातीच्या भिंती असतील, त्याला एक लेपन केलं जातं आणि त्यानंतर अशा पद्धतीची चित्र इथे साकारली जातात. नृत्य करणार आहेत आता हे लोक, काय तारप्यावरती नाचणार आहेत आता. हा कोयता काय, हा कोयता. आपण वारली पेंटिंग बघतोय, म्हणजे जरी संस्कृती तीच आहे, राहणीमानाची पद्धत थोडीशी बदललेली असली तरी संस्कृती तीच आहे. वारली पेंटिंग, वारली चित्रकला मात्र तीच आहे.
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हिचं आदान प्रदान कशा पद्धतीने केले जाते ते आपण बघतोय या वारली पेंटिंग मधून. मगाशी आम्ही वाघदेव बघितला आणि आता चित्रामधलं सूर्यदेव. कोणकोणते आणखी देव आहेत म्हणजे तुम्ही आणखी कोणाकोणा म्हणजे खरं तर निसर्ग हा पूर्णच देव मानला जातो पण आणखी काय काय कोणाकोणाला देव म्हणतात? आता हे लग्न असतं ना तेव्हा आम्ही हा लग्नाचा चौक काढतो. त्याच्यामध्ये सगळे देव येतात. आपण जसे आता पूजा करताना म्हटलं की नारायणदेव, हिरवादेव, कणसरी, वाघदेव ते सगळे ते आमच्या ह्या चौकात असतं. ते आता मी काढणार आहे. हे गेरूने काढल्यात. ह्याचं सारवलं असं त्याच्याने ते गेरू असतो असा कलरचा चॉकलेटी कलरचा असं ना सहसा त्याच्याने जास्त काढतात चॉकलेटी कलरने. बाकी असे कलर भडक कलर मला त्याला अर्थ नसतो. कुठेही तुम्ही बघा हे चॉकलेटी कलरनच काढलेले असतात भिंतीवरती वगैरे कुठेही. म्हणजे त्या जो आपण रांगोळीच्या आधी रांगोळी काढण्याच्या आधी ज्या गेरूने सारवतो तोच गेरू चॉकलेटी कलर असतो तोच जास्त असतो ते काढायला. तर दिवाळीच्या निमित्ताने आपण आरे कॉलनीमध्ये आलेलो आहोत आणि रघुनाथ दादांचं हे सगळं कुटुंब आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. दादा कशी कशी वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते? म्हणजे पूजा तर तुम्ही आम्हाला दाखवली, अजून काय काय केलं जातं? ह्याच्यात आम्ही आता काकडी आणतो, करांदे ते हे काय बॉईल करतो ते करतो, नारळ असतो, कोंबडा असतो महत्वाचं. आणि त्याच्यात आमच्या पाचवीला पुजलेले अशी म्हणजे दारू असते त्याची आम्ही धार पाडतो गावठी दारू. हे सगळं आम्हाला दिवाळीच्या याच्यात लागतात. ताई फराळाचं आपण जेव्हा नेहमी म्हणतो सगळीकडे वेगवेगळे फराळ केले जातात, तुमच्यामध्ये असा काही वेगळा फराळ असतो की काय केलं जातं? पानाच्या भाकरी ते पीठ तांदळाचं पीठ असतं आणि त्याच्यामध्ये काकडी वगैरे टाकतात, पिठी साखर वगैरे इलायची वगैरे टाकून ते बनवतात, पानामध्ये बनवतात ते आणि शिजवतात आणि ते देवाला नैवेद्य ठेवतात आमच्या देवाला. आणि खरं तर बाहेर आपण बघतो की खूप रोषणाई, खूप खरेदी असं काय काय केलं जातं. तुम्ही काही घेतलंय का या वर्षी? किंवा तसं काही खरंच प्रथा आहे का इथली की काहीतरी खूप खरेदी करायची वगैरे? आम्ही नाही तसं काय नाही खरेदी करत. आपलं आहे ना घरचं ते त्याच्यानेच बनवतो. हा. आणि तुमची काही शेती वगैरे आहे का तिथे? यावेळेला काय काय पिकवलंय तुम्ही? आम्ही सगळं भाज्या लावल्या, पडवल, काकडी, कारेळी, दुधी, भात तर लावतोच. हे सगळं आळू वगैरे सगळं लावलंय. मग तुम्ही मगाशी म्हणाल तसं भात यावेळेला जे झेंडूचे फुलं हे सगळं आम्ही लावले आणि त्याच्यामध्ये दसऱ्यात तोरण बनवलं. तू कितवीला आहेस आणि काय करणार आहेस दिवाळीमध्ये? फटाके फोडणार. फटाके फोडणार आहेस तू? कितवीला आहेस तू? दुसरी. अच्छा. आणि किती दिवस सुट्टी आहे शाळेची? 21 तारीख पर्यंत. काय काय करणार आहेस आता? तू वारली पेंटिंग करून दाखवलंस, मग या मोठ्या भिंतींवरती पण करशील तू? हा. करशील. हा. आणि तू काय घेतलंस दिवाळीमध्ये? दिवाळीमध्ये आता काय नाही घेतलं. अजून नाही घेतलंयस का? काय काय करणार आहेस एवढ्या मोठ्या सुट्टीचं? चित्र काढणार. हा. तू काय करणार आहेस? कितवीला आहेस? मी 7वीला आहे. अच्छा. आणि काय करणार आहेस दिवाळीचं? काय घेतलंयस? कपडे घेतले, फटाके घेतले आणि तर एकंदरीत आपण बघतोय की जो बाहेरचा झगमगाट असतो तो इथल्या माणसांच्या मनामधला झगमगाट आहे. आणि सगळे सुखी चेहरे, सगळे आनंदी चेहरे आणि सगळे समाधानी चेहरे खरं तर आपण बघतोय. निसर्गाचं हे वैशिष्ट्य आहे की निसर्गामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला शांतता, आनंद आणि समाधान हे कायम आपल्या ठायी राहतं. त्यामुळे इथल्या माणसांची ही संस्कृती आहे आणि इथला हाच दिवाळीचा सण आहे. मंडळी, तुम्हाला वाटेल की अशी भरजरी साडी बिडी नेसून या जंगलांमधून आम्ही कुठे चाललोय, तर आपण चाललेलो आहोत इथल्याच परसबागांमध्ये. खरं तर या सगळ्या बांधवांच्या वेगवेगळ्या ठिकाणी काही परसबागा आहेत आणि अशाच एका परसबागेमध्ये रघुनाथ दादा आपल्याला घेऊन आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून या सगळ्या विषयीची माहिती घेऊयात. हा दादा सांगा. हे वेळीला यायला आम्ही कोणचे म्हणतो. असंच करांचा पण वेळ असतो, पण आता सुकलून पडलेले आहेत, आपल्याला दिसतील कुठेतरी इकडे झाडावर.
या सगळ्या लावाव्या लागतात का? लावावे लागतात हे. इकडे पण हे भेंडीचं झाड आहे, सुकलंय हे. हा. भेंडीचं झाड आहे, पावसात आम्ही लावलेले ते, आता उन्हाळा आला म्हणजे ते सुकून गेले ते. आणि आता आपण बघितलं की ठिबक सिंचनासाठी हम्म. आपल्या ज्या बॉटल्स असतात याचा वापर केला जातोय. हा, ते म्हणजे थेंब थेंब पाणी पडतं त्याच्यातनं आपल्याकडे. हा. हम्म. हे अशा पद्धतीने आपण पाणी भेटत नाही हा. ना, एकदम पाणी ओतलं ते सुकून जाणार. हम्म. तरी त्याची हे आपली एक आदिवासी टाईपने बनवलेलं, चाकण लूज ठेवायचं, हा. थेंब 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 ते त्याच्यात पडतं पाणी. या पण सगळ्या ही झाडं लावलेली दिसत आहेत. गुलाबाचं झाड हा, लावलंय. गुलाबाचं आहे. ही हे आहे गवती चहा, चहामध्ये टाकायचं, याचा सुगंध खूप चांगला असतो. हो, अगदीच. आम्ही आता दादांच्या घरची पण चहा घेतली. गवती चहा म्हणजे चहा पावडर हा प्रकार नाहीच आहे इथे. गवती चहा वापरला जातो. अल्टिमेट अशी चव त्या चहाची असते. पुढे आपण जाऊया दादा. मांडव दिसतोय, आपण तो बघूया. कारल्याचा वेल आहे हा. कारल्याचा वेल हा सुकले ते पावसात भरपूर असं भरलं होतं, गच्च भरलं होतं. दररोज आम्ही बाजारात काढून नेतो विकायला. हे काकडी, कारेरी, भेंडी असं. हे चिकूचं झाड आहे. आता हे चिकू लागले. सगळं- हे बघ, चिकू लागलेले आहेत. हो. आता हे सगळं मांडव काढणार हे, हा. म्हणजे झाडांना पाणी बिणी टाकण्यासाठी सोयीस्कर पडेल. आरे कॉलनीमधल्या जंगलामधल्या आदिवासी पाड्यांवरची आजची ही वेगळी दिवाळी, मुंबईमधली दिवाळी आपण अनुभवली. खरं तर एकीकडे या जंगलाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर एक वेगळा झगमगाट आणि वेगळी चमचमती दुनिया आणि तिथली दिवाळी आपल्याला अनुभवायला मिळते. मात्र त्याच्या कुशीमध्ये बसलेल्या आरेच्या या जंगलामधली आदिवासी पाड्यावरची ही दिवाळी आपण पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. इथले सगळे सुखी आणि समाधानी चेहरे हीच खरं तर इथल्या माणसांचं वैशिष्ट्य आहे आणि इथली आगळी वेगळी अनोखी अशी दिवाळी आहे. आजच्या एपिसोडमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.